नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. GDCA परीक्षा संबंधीचा नवीन अभ्यासक्रमावरती आधारित आणि GDCA परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला करिअरची संधी कुठे कुठे उपलब्ध असते किंवा GDCA परीक्षा का द्यावी आणि GDC परीक्षा संबंधीचं संपूर्ण मार्गदर्शन मी आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी याआधी GDCAची परीक्षा दिलेली आहेत किंवा आता नव्याने देऊ इच्छित असतील किंवा आता नुकतीच मे 2024ची GDCच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ॲपियर होते, परीक्षा अटेंड केलेली आहे. तर त्यांना सुद्धा पुढे करिअर मार्गदर्शन कशा पद्धतीने असतं आणि कुठे कुठे संधी कशा पद्धतीने उपलब्ध होते, या संपूर्ण घटकांचं मार्गदर्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण या सगळ्या महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहे या तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण बरेचसे विद्यार्थी काय करतायत, चुकीची माहिती कुठेतरी ऐकता आहेत, कोर्स करायचा म्हणून करता आहेत, परीक्षा द्यायची म्हणून देत आहेत आणि मग नंतर पुढे त्यांना कळत नाही की सर आम्ही तर GDC परीक्षा क्वालिफाईड होतो, पण आम्हाला करिअरची संधी कुठे आहे. काही विद्यार्थ्यांना चुकीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. तर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या. तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. तसेच जे आता नव्याने परीक्षा देऊ इच्छित असतील, नवीन अभ्यासक्रम आधारित 25चा, त्यावरती आपले जे नोट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला जुलै सेक्शनमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला ते त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि आपली ॲडमिशन प्रोसेस पण त्या ठिकाणी आता स्टार्ट आउट झालेली आहे. तर ज्यांना ॲडमिशन करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतो, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. तर आपलाचा विषय लक्षात आला की करिअर मार्गदर्शन संबंधी मी तुम्हाला आजचा या ठिकाणी पूर्ण परफेक्ट अशी माहिती सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेच डाऊट्स त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. ओके, चला आता वन बाय वन कन्सेप्ट आपण यामध्ये आता समजून घेणार आहोत. पहिला पॉईंट आपल्याला हा समजून घ्यायचा आहे की GDCA परीक्षेच्या संबंधीचं म्हणजे तुम्हाला हा कोर्स परीक्षा जी आहे तर ही परीक्षा नक्की कोणामार्फत राबवली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, ही परीक्षा ज्या विभागामार्फत राबवली जाते त्या विभागाचं तुम्हाला त्या ठिकाणी जी काही संधी आहे म्हणजे सहकार क्षेत्राच्या संबंधीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर सहकार क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. जसं की आता इथे सहकार क्षेत्रामध्ये हा एक व्यावसायिक संधीचा कोर्स म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं GDCA. ओके, मग GDCA चा फुल फॉर्म काय आहे रे, ते गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी. ओके, हा विशेष डिप्लोमा कोर्स आहे आणि हा कोर्स महाराष्ट्र सरकारने सहकार क्षेत्रामध्ये एक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यासोबतच एक सहकाराचं क्षेत्र विकसित करण्यासाठी हा कोर्स त्या ठिकाणी राबवला जातो आणि याची जी परीक्षा आहे ही GDCA बोर्डामार्फत आयोजित केली जाते आणि हा अभ्यासक्रम म्हणजे GDCAचा अभ्यासक्रम तुम्ही त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपादन केल्यावरती तुम्हाला काही जॉबच्या संधी असतात, म्हणजे जसे की काही तुम्हाला नोकरी संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते. पहिला पॉईंट आहे, सोसायटीमध्ये तुम्ही पूर्ण वेळ किंवा अर्धा वेळ एक व्यवस्थापक पदावरती काम करू शकतात. आता हा पण पॉईंट मी तुमचा या ठिकाणी क्लिअर करून देतो. आता बरेचसे विद्यार्थी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी रिलेटेड वर्किंग करू इच्छित असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक GDCA कोर्स महत्त्वाचा आहे, पण यासाठी तुम्हाला ऑदर एज्युकेशन पण गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट समजून घ्या. मग तुम्ही मॅनेजमेंट लेवलला म्हटलंय तर तुमच्याकडे MCOM किंवा MBA हा पण कोर्स आवश्यक आहे. ज्यावेळेस सोसायटी रिलेटेड काही वॅकन्सी निघतात तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं अदर एज्युकेशन पण बघितलं जातं. जर तुमचं MCOM किंवा MBA आणि प्लस तुमचं GDCA जर असेल आणि तुमच्याकडे कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा सोसायटी रिलेटेड काम केल्याचा अनुभव असेल तर निश्चित मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी GDCA परीक्षा क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला सोसायटीमध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धा वेळ एक मॅनेजमेंट लेवलला काम करण्याची तुम्हाला संधी असते. दुसरा पॉईंट आहे तुमचा अंतर्गत लेखा परीक्षकाची संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आता बऱ्याचशा बँका झालं, काही सहकारी संस्था झालं तर त्या ठिकाणी अंतर्गत लेखा परीक्षक म्हणजे इंटरनल ऑडिटरची तुम्हाला त्या ठिकाणी नेमणुकीसाठी सुद्धा एक संधी आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुभवाची अट असते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून GDCA परीक्षा दिल्यानंतर गप्प न बसता एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट CA कडे की ज्याची फर्म सहकारी विभागाच्या पॅनलला रजिस्टर आहे आणि आता 2024 ते 26चं पॅनल यादी डिक्लेअर झालेलीच आहे, ती मी आपल्या चॅनलवरती अपडेट केलेली आहे, त्याचा एकदा व्हिडिओ व्यवस्थित जाऊन बघा. तर अंतर्गत लेखा परीक्षकासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक संधी उपलब्ध असते.
त्याचबरोबर तुम्हाला एक सर्टिफाईड ऑडिटरसाठी सुद्धा या ठिकाणी एक संधी उपलब्ध आहे आणि ती कशा पद्धतीने असते, त्याच्या अटी काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे मी यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअरपणे सांगणार आहे. ओके, तर ह्या दोन संध्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. एक आहे तुम्हाला सोसायटीमध्ये मॅनेजमेंट लेवलला काम करण्याची संधी, दुसरा आहे तुम्हाला एक ऑडिटर होण्याची संधी, जो इंटरनल ऑडिटरचा पार्ट असतो. ओके, या दोन गोष्टी लक्षात आल्या. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण आता समजून घेणार आहोत की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ऑडिटरच्या नोंदणीसाठी यादीवर संधी तुम्हाला मिळते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पॅनल. जे आता पॅनल मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, 2024 ते 26 साठी आता ते रजिस्टर झालेलं आहे. ओके, मग या कालावधीमध्ये जे आता लोक पॅनलवर आहेत त्यांना सहकारी संस्थांच्या वर्गवारीनुसार त्या ठिकाणी ऑडिट करण्याची आता त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. मग अशीच संधी जर आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये घ्यायची असेल, जे की आता नुकतेच 2023ला क्वालिफाईड झालेले विद्यार्थी आहेत, आता नुकतेच काही 24ची परीक्षा दिलेली आहे पण अजून त्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये, त्यांचा रिझल्ट साधारण डिसेंबरपर्यंत त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होत असतो. तर इथून पुढे तुम्हाला जर पुढच्या काही संधीच्या वाटा पाहिजे असतील, पॅनलवर तुम्हाला यायचं असेल, तर त्यासाठी काही नियमाच्या अटी आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर सहकारी बँकांमध्ये, सहकारी विकास संस्थांमध्ये, पतसंस्थांमध्ये, इतर ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी पण मिळत असते. त्यासोबतच जे आमचे कर्मचारी वर्ग ह्या वेगवेगळ्या सहकारी संस्था संघटनांमध्ये काम करतायत, तर त्यांना पदोन्नतीसाठी म्हणजे त्यांचं पुढे इम्प्रिमेंट प्रमोशन त्यांना मिळण्यासाठी GDCA कोर्स हा त्यांना त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. एक पॉईंट पहिला हे लक्षात घ्या. ओके, मग या ठिकाणी जसे की आता नवीन कर्मचारी वर्ग जर भरती करायचा असेल, बँका असेल, संस्थांमध्ये, तर त्याचं क्वालिफिकेशन पाहिलं जातं की पहिलं तो काय पाहिजे, पदवीधर पाहिजे. दुसरं काय पाहिजे, तर त्याच्याकडे GDCA असेल तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. तिसरा पार्ट काय असेल की त्याचा अनुभव, आणि चौथा पार्ट काय असेल की वयाची अट असते. बरोबर, म्हणजे अट असते. आता काही बँकांमध्ये वयाची अट असते की 25 ते 35 वयोगटापर्यंतच भरती करतात. ओके, मग त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल, तुमची पदवी असेल, तुमच्याकडे GDCA कोर्स असेल, तर तुम्हाला प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणून बरेचसे विद्यार्थ्यांना आम्ही सांगू इच्छित आहे की तुम्ही GDCAची परीक्षा अटेम्प्ट करत चला, कारण कोणताही कोर्स केलेला वाया जात नाही. तो तुम्हाला कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी तो फायदेशीर राहतोच. फक्त काय करता की तुम्ही चुकीचं कुठेतरी ऐकतात, बघतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टीला बळी पडतात. तर यासाठी तुम्हाला भरपूर संधी अवेलेबल असतात, फक्त तुम्हाला त्या संधीचं त्या ठिकाणी सोनं करता आलं पाहिजे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छित आहे की बरेचसे विद्यार्थी प्रॉपरली व्यवस्थित अभ्यास करत नाही, सिन्सिअरली त्याकडे बघत नाही, त्यामुळे एखादा 2 विषय तुमचा बॅक राहतो आणि पुन्हा तुम्ही वर्षानुवर्षे तीच परीक्षा त्या ठिकाणी देत राहतात. तर आपण नवीन अभ्यासक्रम आधारित आपल्या बॅचेस पण या ठिकाणी आता स्टार्ट आउट होत आहे जूनमध्ये. तर ज्यांना ॲडमिशन करायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मी पूर्ण नवीन अभ्यासक्रम आधारित आता या ठिकाणी सेक्शन वाईज तुम्हाला देणार आहे. काही लॉ सेक्शनमध्ये चेंजेस झालेले ते सुद्धा आपण त्यामध्ये बदललेले आहेत. तर त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण त्यामध्ये अवेलेबल होणार आहे आणि आपली पूर्ण जी नोट्स आहे ती नवीन अभ्यासक्रम आधारित ती नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी जुलैपर्यंत अवेलेबल होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना ॲडमिशन्स कंप्लीट करायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्यांनी ॲडमिशन त्यामध्ये करून घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या बॅचेस स्टार्ट आउट होतील, तुम्हाला लेक्चर्स वाईज त्या ठिकाणी सगळ्या कंटेंट त्या ठिकाणी समजून सांगितलं जाईल. तर हे होतं नवीन बॅचेसच्या संबंधी. पण ज्या आधी परीक्षा दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे पॉईंट्स आता क्लिअर झाले असतील की तुम्हाला जॉबच्या संधी कुठे कुठे असतात. तर आता ऑडिट पॅनलची जी प्रोसेस आहे ती कशी असते हे मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, जेणेकरून आता पुढच्या काही पॅनलसाठी तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. तर पहिलं आपण GDCA अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर GDCA परीक्षेसाठी एकूण तुम्हाला त्या ठिकाणी 6 विषय असतात. किती? 6 सब्जेक्ट असणार आहे आणि प्रत्येकी सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी 100 गुणांचा असणार आहे. तर पहिला विषय जो तुमचा या ठिकाणी असतो तो म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संबंधी. दुसरा विषय जो तुमचा असतो या ठिकाणी अकाउंट्सचा. तिसरा विषय जो तुमचा असतो या ठिकाणी लेखापरीक्षणाचा संबंधीचा. आणि चौथा विषय जो तुमचा असणार आहे या ठिकाणी सहकाराचा इतिहासासंबंधी, म्हणजे सहकार इतिहास. ओके, आणि पुढचा जो विषय असणार आहे 5वा विषय या ठिकाणी सहकार कायद्याच्या संबंधी, सहकार कायद्याच्या संबंधीचा. आणि 6वा विषय जो तुमचा असणार आहे या ठिकाणी सहकारी बँकेच्या संबंधीचा. ओके, असे एकूण टोटल तुम्हाला 6 विषय आहेत. आणि पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 त्यासोबतच तुमचा पेपर नंबर 4 मध्ये तुम्हाला
नवीन अभ्यासक्रम आधारित, म्हणजे हे जे नवीन घटकांवर आधारित त्या ठिकाणी अपडेटेड आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी पूर्ण नवीन अपडेट तुम्हाला दिलेली आहे, जी आता तुम्हाला जुलै सेक्शनमध्ये मिळेल. आता या ठिकाणी जून चालू आहे, तर तुम्हाला जुलैपर्यंत किंवा जुलैच्या लास्ट वीकपर्यंत तुम्हाला आपले नोट्स अवेलेबल होऊन जातील. ज्यांना ॲडमिशन्स करायचं असेल त्यांची आता 10 जूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेस आपली चालू आहे. ओके, तर हे तुमचे एकूण 6 विषय आहेत GDCA परीक्षा संबंधीचे. आणि पद उन्नतीसाठी, ऑडिटरसाठी, तसेच तुम्हाला त्या ठिकाणी सोसायटी रिलेटेड मॅनेजमेंट लेवलला सुद्धा काम करण्यासाठी GDCA कोर्स त्या ठिकाणी संधी तुम्हाला उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचा जो आपला महत्त्वाचा जो पॉईंट आहे की बरेचशा विद्यार्थ्यांना सहकारी विभागाच्या पॅनलला यायचं असतं. आता मी पॅनल रिलेटेड काही जी महत्त्वाची जे आपण त्या ठिकाणी पाहतो की जी नोटिफिकेशन येतं पॅनलचं, तर ते तुम्हाला मी इथे समजून सांगतो की यामध्ये त्यांनी पॉईंट क्लिअर केलेला आहे की तुम्हाला प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून GDCA परीक्षा क्वालिफाईड झाल्यावरती त्या ठिकाणी सर्टिफाईड ऑडिटर, ज्याला आपण काय म्हणतो प्रमाणित लेखापरीक्षक, हा पॉईंट आहे. प्रमाणित लेखापरीक्षक म्हणजे सर्टिफाईड ऑडिटर. आता जर तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल, आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ प्रूफने देत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठेच अडचण निर्माण होऊ नये म्हणून. बघा, जर तुम्हाला प्रमाणित लेखापरीक्षक व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्टिफाईड ऑडिटर. ओके, की जो सर्टिफाईड ऑडिटर झाल्यावरती तुम्हाला अंतर्गत लेखापरीक्षक म्हणूनही काम पाहता येतं. त्याचबरोबर तुम्ही इतर सोसायट्यांचे, पतसंस्थांचे ऑडिटही करू शकतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल, हे महत्त्वाचं आहे. की जी आता 2023 ते 24 ओके ज्या परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत, आता 2023 आणि 24च्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय करायचं आहे आता की एका पॅनल अधिकृत असणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट फर्मकडे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. आणि जे आता 24 ते 26चं, इकडे लक्ष द्या, 2024 ते 26चं हे पॅनल रजिस्टर झालेलं आहे. त्याच्यामुळे आता इथे मध्ये तुम्हाला कोणतीच संधी नाही. ओके, जेव्हा 27, 28, 29ला जेव्हा पॅनल येणार तेव्हा त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी आहेत ते समजून घ्या. प्रमाणित लेखापरीक्षकासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे एक तर तुम्ही BA असू द्या, BCom असू द्या, BSc असू द्या, काही अडचण नाही आपल्याला, तुमची पदवी असली पाहिजे. दुसरं पॉईंट, सहकार व लेखाशास्त्र शासकीय पदवी म्हणजे त्या ठिकाणी GDCA तुमचं कंप्लीट असणं आवश्यक आहे, म्हणजे अट ती अनिवार्य आहे. जे प्रमाणित लेखापरीक्षक अर्जदार पदवी व GDCA परीक्षा धारक नसतील तर त्यांच्या नामतालिकेसाठी पात्रता त्यांना त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की तुमची पदवी पाहिजे आणि GDCA पाहिजे, ते पण कंप्लीट पाहिजे. ज्या प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाचा किमान 10 व त्यापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे असं प्रमाणित लेखापरीक्षकाचा समावेश ब वर्गवारीमध्ये यावा. पण त्याच्यासाठी आपल्याला एवढे काही हे नाही आहे, तर तुमच्यासाठी कमीत कमीत या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव लागतो. किती? 3 वर्ष. हे बघा इथे दिलंय. ज्या प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचा किमान 3 वर्षाचा परंतु 10 वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या अशा प्रमाणित लेखापरीक्षकाचा समावेश क वर्गवारीमध्ये करावा. हा पहिला पॉईंट इथे समजून घ्या. क वर्गवारीमध्ये तुमचा त्या ठिकाणी होणार. बाकीचे जे काही अटी आहेत ते आपल्याला म्हणजे आपल्याला जो मेन पॉईंट पाहिजे तो मी इथे समजून सांगतोय. बघा, प्रमाणित लेखापरीक्षक यांनी पदवी प्रमाणपत्र म्हणजे त्यांचं जे BA BCom असेल ते आणि GDCA प्रमाणपत्र या दोन्ही प्रमाणपत्राचे मूळ कॉपी, ओके, म्हणजे ओरिजिनल प्रतीची PDF कॉपीतून जे ऑनलाईन जेव्हा अर्ज तुम्ही सादर करता तर तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. या सगळ्या गोष्टी तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग जर तुम्हाला एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल तर GDCA कोर्स हा तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. पण त्याच्यासाठी काही नियामक अटी आहेत, त्या अटी तुम्ही आता इथे समजून घेतल्या. की पहिली अट काय असणार की तुम्ही पदवीधर असले पाहिजे. दुसरं, तुम्ही GDCA परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे. आणि तिसरा पॉईंट काय आहे की तुमच्याकडे किमान 3 वर्षाचा तरी अनुभव असणं आवश्यक आहे ऑडिटिंगचा. मग मी आता जे नुकतेच GDCA परीक्षा दिलेले विद्यार्थी असतील त्यांना मी काही गोष्टी पॉईंट वाईज इथे आता क्लिअर करतो. बघा, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जे विद्यार्थी आता 2024 ते 2026 ओके 2024 ते 2026 ह्या पॅनलचं तर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बरोबर. पण आता पुढील पॅनलसाठी काही विद्यार्थी इच्छुक असतील किंवा ज्यांचं 24 ते 26ला पॅनलच्या यादीत नाव
नोंदवायचं राहून गेलं असेल. पण आता यासाठी आपण अट पाहिले आहेत. आता पुढील ते कधी पॅनल येईल ते मी नाही सांगू शकत. ते विभागावरती डिपेंड आहे. जर त्यांनी 27ला पॅनल काढला ते 27 ते 29चं पॅनल काढतील. ओके. मग 27 ते 29चं पॅनल काढल्यावरती किंवा कदाचित ते त्या ठिकाणी 28 ते 30चं पॅनल काढतील. पण ह्या पुढच्या पॅनलसाठी जर तुम्हाला ऑडिटरसाठी त्या ठिकाणी एक संधी निर्माण पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की आता GDCA परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी, बरोबर की नाही. आता जे विद्यार्थी ऑक्टोबर 21 असेल, ओके, बघा इकडे नीट लक्ष द्या. जे विद्यार्थी ऑक्टोबर 21 असेल किंवा 22 असेल किंवा मे 2023 असेल, ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष अनुभव काउंट तुमचा झाला पाहिजे या इयर पर्यंत. ओके, तर तुम्हाला पुढच्या पॅनलसाठी त्या ठिकाणी संधी असते. आणि अशा CA कडे काम करायचं आहे की जो सहकारी विभागाच्या पॅनलला त्याचं रजिस्टर असणार आहे. ओके, म्हणजे त्याची फर्म, म्हणजे तुम्ही या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA, ओके, त्याची फर्म त्या ठिकाणी पॅनलवरती काय पाहिजे, रजिस्टर पाहिजे. आणि त्याची यादी आपण चॅनलवरती अपलोड केलेली आहे 24 ते 26च्या लिस्टेडमध्ये. मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी जे लोक सहकारी विभागाच्या पॅनलवर आहेत, फक्त CA, एक लक्षात घ्या, नॉट सर्टिफाईड ऑडिटर, फक्त CA आणि त्याची फर्म, तुम्ही त्यांच्या अंडरच काम करणं बेटर असणार आहे, कारण तुम्हाला त्यांचं सर्टिफिकेट पॅनलसाठी कंपल्सरी आहे. हे पॉईंट पहिले ते व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. ओके, तर पॉईंट लक्षात आला असेल तुम्हाला की जे विद्यार्थी आता 21ला क्वालिफाईड असतील, ऑक्टोबर 21 किंवा मे 22 किंवा 23, या तीनही कॅटेगरीमधले जे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया न घालवता त्या ठिकाणी त्यांनी जी पॅनल यादी आहे त्या पॅनल यादीचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतो, त्या लिंकला जाऊन बघा. ती जी काही PDF आहे ती कशी डाउनलोड करायची तिथे मी सांगितलं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी बघा की जी चार्टर्ड अकाउंटंट CA फर्म जी आहे ती आपल्या जिल्ह्यालगत कुठे आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना त्या ठिकाणी एक रिक्वेस्ट करा की आम्हाला ऑडिटिंगसाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी असणं गरजेचं आहे, तर आम्हाला एक संधी द्यावी. तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या 3 वर्षाचं जे काही प्रॅक्टिस असणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे कम्प्लिटली करा. आणि एक ऑडिटिंगमध्ये तुम्हाला भरपूर संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते. म्हणजे पुढच्या पॅनलसाठीच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की जे आता ऑक्टोबर 21 असेल, 22 असेल, 23 असेल. आता 24च्या बाबतीमध्ये मुलांचं 3 इयर त्या ठिकाणी काउंट होणार नाही. हा एक पॉईंट त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण तुमचा रिझल्ट आता 25च्या सेक्शनला लागेल आणि कदाचित पुढे जर 27च्याच पॅनलला आलं तर तुमचे 2च वर्ष त्या ठिकाणी काउंट होत आहेत. तर त्या गोष्टी पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण करतील. त्याच्यामुळे 21, 22, 23चे जे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत तर त्यांच्यासाठी पुढची ही एक संधी आहे की पॅनलच्या दृष्टीने GDCA परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला असे भरपूर सारी संधी उपलब्ध असते. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर बँकिंगच्या क्षेत्रासंबंधीचं तुम्हाला मी या ठिकाणी एक मार्गदर्शन करतो की बरेचसे विद्यार्थी ज्यांना पॅनलवर येऊ इच्छित नसेल की नाही सर आम्हाला पॅनलचं नाही वाटत आहे, पण मग आम्ही आता बँकिंग क्षेत्रामध्ये कसं काय यामध्ये पुढे संधी आम्हाला उपलब्ध असते, तर तुम्हाला तेही पॉईंट्स मी या ठिकाणी क्लिअर करतो की बरेचसे विद्यार्थी आपल्या काही जिल्ह्यालगत किंवा तालुक्यालगत त्या ठिकाणी काही सहकारी बँका आहेत किंवा पतसंस्था आहेत किंवा काही कृषी उत्पन्न समित्या असतात किंवा काही बाजार समिती आहेत. म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये भरपूर विभाग आहेत. त्या विभागांतर्गत काही भरती असतात. त्या भरतींची जाहिरात जेव्हा येत असते तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पदवी, त्याच्यानंतर तुमची पदव्युत्तर पदवी, त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी इतर झालेले महत्त्वाचे जे कोर्सेस असतात त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. तर आता जसे की आपण काही बँकिंग संबंधीची तुम्हाला मी महत्त्वाची मार्गदर्शन करतो की काही पतसंस्था असेल तर जेव्हा त्या ठिकाणी पतसंस्था असेल किंवा काही सहकारी बँका असतील, जसं की नागरिक सहकारी बँका झालं, त्याच्यानंतर महिला सहकारी बँका झालं किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका झालं, तर जेव्हा त्या ठिकाणी क्लेरिकल पदासाठी म्हणा किंवा त्या ठिकाणी मॅनेजर लेवलला म्हणा तर तुम्हाला त्या ठिकाणी जागा निघत असतात. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पदवी असणं आवश्यक आहे. मग ते तुम्ही कोणत्याही शाखेतील असाल किंवा मग तिथे तुम्हाला देतात BCom किंवा MCom वाले पाहिजे. ओके, आणि त्यासोबत तुमचं GDCA पाहिजे आणि तुमच्याकडे कोणत्याही पतसंस्थेचा किंवा बँकेचा कमीत कमी 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. बऱ्याचशा बँकांमध्ये त्या ठिकाणी फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वॅकन्सी असतात, तर त्या तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं सर्चिंग केलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सर्च करता येत नसतील तर आपण एक महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी आता राबवत आहे की ज्या विद्यार्थ्यांना काही जॉबच्या संधी त्या ठिकाणी पाहिजे असतील किंवा
कोणत्या कोणत्या बँकांच्या वॅकन्सी कुठे चालू आहेत, तर या संबंधी प्रॉपर असं मार्गदर्शन जर त्यांना पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी आता एक सभासद मेंबर म्हणून एक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवत आहे सदस्य म्हणून. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ह्या उपक्रमाला सहभागी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा हा कालावधी आपला वर्षभराचा असणार आहे. म्हणजे 1 वर्षाचं आपल्याकडे एक मेंबरशिप आहे सदस्याची, की ज्याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन काही स्पर्धा परीक्षा संबंधी म्हणजे नवीन स्पर्धा परीक्षेच्या संबंधीचं मार्गदर्शनच्या जाहिराती, तसेच बँकिंग संबंधीच्या काही महत्त्वाच्या जाहिराती, म्हणजे कुठे कुठे वॅकन्सी येत असतात त्याच्या जाहिराती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला त्या ठिकाणी सेंड करणार आहे. त्याचं जे मेंबर शुल्क जे आपलं असणार आहे वर्षभराचं, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असेल तो तुमचं त्या ठिकाणी. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला बँकिंग रिलेटेड येणाऱ्या वॅकन्सी, त्यासोबतच काही महत्त्वाच्या तुमच्या जिल्ह्यालगतच्या असणाऱ्या काही जाहिराती, तर ह्या जाहिरातींची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्याचं जे मेंबर्सचं जे शुल्क आहे ते मेंबरचं शुल्क फक्त 300 रुपये असणार आहे. म्हणजे वर्षाला तुम्हाला फक्त 300 रुपये या ठिकाणी पे करायचे आहेत. आणि पे केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला आपला एक ब्रॉडकास्टिंग ग्रुप असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल. आणि त्या ठिकाणी तुमचं महिन्यातून जेवढ्या काही तुमच्या जिल्ह्यालगतच्या वॅकन्सी असतील तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला ते व्हॉट्सअपला सेंड करणार. त्यासोबतच काही स्पर्धा परीक्षेच्या काही जाहिराती असतात त्याची माहिती तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी अपडेट करणार. आणि त्या संपूर्ण रिलेटेड तुमची जी इन्फॉर्मेशन्स असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही आपल्याला त्या ठिकाणी विचारू शकता. तर या रिलेटेड जर तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल तर आपला सदस्य मेंबर जर तुम्हाला त्या ठिकाणी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय 85 30 80 42 74, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला जर सदस्य म्हणून त्या ठिकाणी जॉईनिंग करायचं असेल तर व्हॉट्सअप सेक्शनला, जे व्हॉट्सअप सेक्शनला तुम्ही काय करायचं, आपला व्हॉट्सअप नंबर पण देतो 85 30 80 42 74, या नंबरला तुमचं नाव पाठवायचं आहे, म्हणजे तुमचं नेम आणि त्याच्यानंतर तुमचा त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जिल्हा पाठवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एज्युकेशन. ओके, तुमचं एज्युकेशन आणि ब्रॅकेटमध्ये जॉब. ओके, आणि आपला हा फोनपे गुगल पे नंबर आहे 85 30 80 42 74, यावरती तुम्ही 300 रुपये पे करून तुम्हाला वर्षभराचं त्या ठिकाणी मेंबरशिप ॲड केली जाईल. मेंबरशिप रिलेटेड तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज दिला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲड केलं जाणार ग्रुप सेक्शनला. ग्रुप सेक्शनला ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डेली बँकिंगच्या काही जाहिराती, गव्हर्नमेंट स्पर्धा परीक्षा संबंधीच्या जाहिराती, त्यासोबतच त्या अभ्यासक्रम कसे असतात त्या रिलेटेड काही महत्त्वाच्या बेसिक आम्ही नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी देणार. ओके, ही वर्षभर आपली असणार आहे, वर्षभर फीज आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल तर सदस्य मेंबर्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला इतर परीक्षेच्या संबंधी मार्गदर्शन पण आम्ही त्यामध्ये करणार आहे. ओके, फक्त तुम्हाला एक छोटंसं त्या ठिकाणी सेंड आउट करायचं आहे, तुमचं नेम, तुमचा जिल्हा आणि तुमचं एज्युकेशन. आणि शक्य असेल तर तुमचा बायोडाटा त्या ठिकाणी पाठवत चला, म्हणजे ज्यानुसार आम्ही ती वॅकन्सी तुम्हाला वैयक्तिकरित्याही त्या ठिकाणी पाठवणार. तर ही आपली मेंबर रजिस्ट्रेशन आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी 300 रुपये पे करून सदस्य मेंबर्स म्हणून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. ओके, एज्युकेशन हा एक आपला महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, की एज्युकेशन्स रिलेटेड तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला ब्रॅकेटमध्ये तुमचं एज्युकेशन टाका. तुम्हाला त्या ठिकाणी सदस्य मेंबर जॉईन केला जाईल आणि तुम्हाला वर्षभर ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवली जाईल. तर आपण आजच्या या सेक्शनला सगळ्यात महत्त्वाचं करिअर दृष्टीने मार्गदर्शन पण अभ्यासलं. त्यासोबतच परीक्षेच्या संधी तुम्हाला कुठे कुठे उपलब्ध आहेत, जॉबच्या संधी तुम्हाला कुठे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितल्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिकदृष्ट्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.